का किती काढली आम्ही करवंद आहे ना, कच्ची आणि पिक्की दोन्ही काढली आहे ना. मला ही पिशवी भरायची. हा आता बघूया आपण पिशवी भरायची. गेल्या वेळेला आपण 2 पिशव्या भरल्या होत्या. आणि इकडे आंबा पण मिळाला आम्हाला बघा. एक मिनिट. हा हळू मला पण खराब आहे पण तो चांगला नाहीये. ते वरती आता रायवळी आंबे तयार आहेत पण ते अजून कच्चे आहेत ना, झाडावरून डायरेक्ट पडतात ते ह्याच्यामध्ये. आम्ही आता फिरतोय. आणि सांभाळून यावं लागतं इथे. कधी काटा लागेल. हो काहीच नाही सांगू शकत. काय संपूर्ण काटेरी जंगल आहे ना त्याच्यामुळे. आणि हे अशा गावात असतंच काटेरी जंगल. गावात नाही तर कुठे. आणि ह्याला हे बघा ही कुड्याची फुलं. त्यांच्या हे बघ ही कुड्याची फुलं म्हणतात मला. म्हणजे कुड्या नावाचं झाड आहे, ह्याची ही फुलं आहेत. आणि हो नाही, आणि ह्या फुलांची भाजी खातात, कुड्याच्या फुलांची. काही पण हो मग त्याच्यामुळे सगळं हेल्दी राहतात ना. काही पण बाबा. मग काही पण बोलू नकोस बाबा. करवंद नाहीये ते काहीतरी वेगळं आहे. बाबा हे तर करवंद आहेत. नाही करवंद नाही काढू नकोस ते. हां ते करवंद आहे पण दुसरं करवंद नव्हतं. बस काहीतरी काढायचं नाही त्यामध्ये. कुठे नाही ते झाडं नाहीत त्याच्यावर, करवंद नाहीत. मागे जाऊया आपण. चल नको काटे टोचते तिकडे इकडे. सो अशा प्रकारे आम्ही करवंद आम्ही काढली आणि अजून पण करवंद काढायचे आहेत. बघूया आता. खूप काढायचे हो बाबा. मी ह्याच्यामध्ये होतो हे करवंद पडतायत खाली. हो होत ना. तसं डायरेक्ट लागतं त्याच्यामध्ये. डायरेक्ट टाक त्याच्यामध्ये. अरे मग पकड ना. थांब पुढे काढूया आपण जाऊन थोडीशी अजून. इकडे कोकमीचं झाड आहे हे बघ. पण त्याच्यावर कोकम लागले नाही किंवा लागून गेले पण असतील काय माहिती. रेड आणि ब्लू मिक्स. सावकाश धावू नका. पक्षी ओरडत बसतात ना. त्यांना कळलं कोणतरी आलंय आपल्या हरकत. काजू आहेत पण हो पण जवळ नाही ना, जवळचे काढून नेलेले आहेत. आपल्याला तिथले काजू मिळतील. ते मध्ये झाड आहे ना तिथे चांगले काजू आहेत आणि तिथे कोणी जात पण नाही. तिथे नदी आहे. आपण जाऊया. नदीमध्ये पाणी नसतं पण जेव्हा काजू येतात तेव्हा असतं पाणी. आणि या लाल चुटूक पाऊल वाटा आणि सुंदर असं निसर्ग. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा इथल्या सगळ्या संपूर्ण जमिनीला पूर्ण गारवा येतो आणि त्याच्यानंतर संपूर्ण जमीन अगदी हिरवीगार होऊन जाते. त्याच्यामुळे हो हिरवीगार होते आणि खूप छान दिसतं त्यावेळेला. याला अधिक काय म्हणतो ना, हे पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचं भास होतो या ठिकाणी. संपूर्ण धुकं असतं आणि आजही हे सगळं झाडी आणि हे डोंगर दऱ्या याच्यामध्ये फिरताना नेहमी आल्हाददायक वाटत असतं. आणि म्हणूनच कोकणाचं जे आकर्षण आहे हे कधीही न संपणार आहे, कधी न थांबणार आहे. विविध प्रकारची झाडं आणि पानं, फुलं, डोंगर, दऱ्या हे सगळं बघून माणसाला इथेच विसरून जायला होतं. माणूस स्वतःचं स्वपणा विसरतो, स्वतःला विसरतो या ठिकाणी. असं हे कोकण आहे. या कोकणासाठी एक लाईक झाला पाहिजे आणि शक्य तितक्या जास्त कोकणातले व्हिडिओ आम्ही काढायचा प्रयत्न करत असतो. आणि आम्हाला करवंद पण काढायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा किती बाजूला अजून लाल माती पडली. हे बघ इथे कच्च आहे ते. चल अरे बघ ना लाल. असू दे राहू दे. नाही मला हवं. चल पुढे आता. मला भरपूर काढायचे.
हा बघा, हा बघ घड कसा आहे छान. हा बघ खूप सारी हिरवी आहे तिथे करवंद, खूप आहेत.